मोठ्या गाजावाजात धूमधडाक्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या आपला दवाखाना बंद पडल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेने आरोग्य मंदिर या योजनेवरती भर दिले आहे। मी सध्या उभा आहे धर्मवीर नगर या परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या कंटेनरमध्ये या ठिकाणी आरोग्य मंदिर हे उभारण्यात आले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या आरोग्य मंदिरामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये 48 आरोग्य मंदिर जे आहेत ते या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। त्यापैकी 23 आरोग्य मंदिर जे आहेत ते कंटेनरमध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर गेले काही दिवसापासून ठाण्यामध्ये असतील जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या या ठिकाणी आपला दवाखाना बंद पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात विरोधक जे आहेत ते टीका करत होते। मात्र केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निधीतून उभारण्यात आलेल्या आरोग्य मंदिर या आरोग्य मंदिरामध्ये ही महानगरपालिकेने भर दिलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी नर्स असतील डॉक्टर असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू झालेले आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत 68 आरोग्य मंदिर सेवा ही सुरू करण्यात येणार आहे। त्यापैकी 43 आरोग्य मंदिर जे आहेत ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात जे रुग्ण आहेत याचा फायदा घेताना दिसून येत आहेत। एकंदरीत या आरोग्य मंदिरामध्ये कशा पद्धतीची व्यवस्था आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या आरोग्य मंदिरमधले डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मॅडम, आरोग्य मंदिर आपण सुरू केलेलं आहे, कशा प्रकारचा आता आरोग्याचा जीवाशी खेळ होणार नाही आणि आपल्या इकडे किती दिवस झाले सुरू करण्यात आले आणि कशा पद्धतीने ही सुरुवात झालेली? आपल्याकडे ऑलमोस्ट 1 मंथ झाला आहे सुरू करून। इकडे तुम्हाला ऑलमोस्ट लाईक नॉर्मल कॉमन फ्लू असेल, डायबिटीज, हायपरटेन्शन, दुसरे कोणते इन्फेक्शन्स असतील तर त्याच्यासाठीचे मेडिसिन्स अवेलेबल आहेत इथे। आणि सुरून ऑलमोस्ट 1 and 1.5 मंथ झाला असेल। आमच्याकडे 5 स्टाफ आहेत जे आम्हाला कॉपरेट करतात हे दवाखाना रन करायला। एकूण महानगरपालिकेचे किती असे आरोग्य मंदिर सुरू केलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही डॉक्टर किंवा इतर नर्स अशा कशा पद्धतीने 5 जणांचा स्टाफ आपण काम करतोय? एक्झॅक्टली किती सुरू केले त्याची काही आम्हाला कल्पना नाही आहे, पण बऱ्यापैकी इकडे सुरू केले आहेत दवाखाने। आपण जर पाहिलं तर आरोग्य मंदिर याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। महानगरपालिकेच्या अंतर्गत या ठिकाणी केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल यांच्या निधीतून महानगरपालिका ही उपाययोजना राबवते आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत 43 आरोग्य मंदिर जे आहेत ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत। रुग्णांना या ठिकाणी सगळी सुविधा या ठिकाणी मिळते। सकाळी 9:30 ते 12:30 वाजेपर्यंत यांची ओपीडी सुरू असते व त्यानंतर त्यांच्यावरती उपचार किंवा ऑनलाईन प्रोसेस असलेल्या रुग्णाला देखील या ठिकाणी पाहिलं जातात। मात्र गेले काही दिवसापासून ज्या पद्धतीने आपला दवाखाना बंद झाला त्याच पद्धतीने आरोग्य मंदिर हे सुरू राहणार की बंद राहणार अशा वेगवेगळ्या चर्चा आणि वेगवेगळे आरोप प्रत्यारोप देखील विरोधकाकडून केले जात आहे। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।